बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीने करणार आहोत। मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे। मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे। गोव्यात भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। 22 आमदारांचा पाठिंबा भाजपला आहे असा दावा भाजपने केलेला आहे। भाजपचे गोव्यातले नेते राज्यपालांच्या घरी दाखल झाले होते आणि 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचं या नेत्यांनी राज्यपालांकडे दावा केलेला आहे। सत्ता स्थापनेचा दावा या वेळेला भाजपने केलेला आहे आणि मोठी बातमी यातली ती म्हणजे मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आहे। पर्रीकर त्यामुळे पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चेला बळ मिळतं आहे। गोव्यात भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपने केलेला आहे। आणि या संदर्भात याचं आपण अधिक विश्लेषण करणार आहोत। आपल्यासोबत कार्यकारी संपादक आशिष जाधव आहेत सध्या फोन लाईनवरून। आशिष सर, काय नेमकं आता याबद्दल सांगता येईल? सरकार स्थापनेचा दावा भाजप करते गोव्यामध्ये आणि मनोहर पर्रीकरांनी देखील आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे। काय नेमकं याबद्दल सांगता येईल? अजिंक्य, गोव्यामध्ये 40 जागांची विधानसभा आहे आणि सत्तेत यायचं असेल तर मॅजिक फिगर ही 21 जागांची आहे। पण जो निकाल लागला त्यामध्ये भाजपाला काँग्रेसपेक्षा जवळपास 4 जागा कमी मिळाल्या, म्हणजे 13 जागा मिळाल्या आणि त्यांना आणखी 8 जागांची गरज होती। अशातच मगोप जो महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आहे आणि गोवा फॉरवर्ड तसंच 3 अपक्ष या आमदारांनी मनोहर पर्रीकर जर गोव्याचे मुख्यमंत्री होत असतील तर आम्ही पाठिंबा देऊ असं भाजपला कळवलं। प्रदेश गोवा भाजपनं सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणीकडे ही मागणी केली की मनोहर पर्रीकर यांना राज्यात पाठवा, त्यांना मुख्यमंत्री करा। ते जर का मुख्यमंत्री होत असतील तर मग महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि आणखी 3 अपक्ष असे 8 आमदार त्यांना पाठिंबा देत आहेत। म्हणूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा निर्णय घेतला की केंद्रीय मंत्रिमंडळातून मनोहर पर्रीकर यांना बाहेर जायला सांगायचं, त्यांना गोव्याची जबाबदारी द्यायची, त्यांना गोव्याचं मुख्यमंत्रीपद बहाल करायचं। त्यानुसार आता मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात। पण इथंच सगळं काही संपलेलं नाही। दुसरीकडं दिगंबर कामत जर का विधिमंडळ पक्षाचे काँग्रेसचे नेते निवडले गेले तर ते मुख्यमंत्री पाहत असतील तर त्यांना पाठिंबा द्यावा का असाही विचार गोवा फॉरवर्ड पक्ष करतोय। त्यामुळं सगळं काही चित्र स्पष्ट झालंय गोव्याचं असं नाहीये। पण दरम्यान मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। याचा अर्थ असा आहे की भाजपनं गोव्यातली समीकरणं आपल्या बाजूने जुळवली आहेत। मगोप असेल, गोवा फॉरवर्ड असेल, 3 अपक्ष आमदारांच्या बळावरती एकूण भाजपकडे आता आमदारांची संख्या ही 22 आहे आणि मॅजिक फिगर बहुमतासाठी ही 21 असल्यामुळं गोव्यामध्ये भाजपचं सरकार होऊ शकतं आणि म्हणूनच मनोहर पर्रीकर यांचा राजीनामा घेऊन त्यांना गोव्यात जायला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचं कळत आहे। बिलकुल आशिष सर, असेच आमच्यासोबत राहा। आपल्यासोबत गोवा फॉरवर्ड फ्रंटचे नेते विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया येते, काय नेमकं ते म्हणतायत ते देखील पाहूया। In the interest of a stable government, we have decided to support the BJP to form the government under the leadership of Manohar Parrikar. We believe there is no consensus on that is being created in the principal party, in the interest of stability and the interest of taking our agenda of Goikar and Goikarpan forward. We have decided to support this government. They have contacted me. They have contacted me. Sir, did you speak to Mr. Modi? No, not at all. I have not met to any single national leader. क्या आप लोग मिलने भी जाने वाले हैं मोदी से? कुछ मुलाकात का प्लान? नहीं, अभी तक मेरे को कुछ उसके बारे में प्लान नहीं है। अभी जस्ट आई हैव नॉट met to the leaders also. लेकिन तब तक आपकी भूमिका आप थोड़ा क्लियर कर देंगे, मतलब कि जनता में भी थोड़ा सा बराबर है। लेकिन वो तो मेरे हाथ में भी नहीं है ना, मैं अकेला कुछ नहीं कर सकता है ना। पार्टी में तो कुछ डिस्कस हुआ रहेगा। आई एम इंडिपेंडेंट। नो, आई एम इंडिपेंडेंट। आई डोंट नो। BJP and the Congress, you're going to towards the BJP. Definitely, BJP has supported. Thank you, sir. तर आपण पाहतोय बऱ्याच
गोष्टी घडत आहेत गोव्यामध्ये सध्या आणि बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप नेते कामाला लागल्याचं आपण पाहिलं होतं आणि एकंदरीतच आता पर्रीकर मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि परत गोव्याचे मुख्यमंत्री होतील या दाव्याला बळ मिळताना दिसतंय कारण त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेलाच आहे। भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा देखील केलाय। आपल्यासोबत कार्यकारी संपादक आशिष जाधव आहेतच। आशिष सर, आपण पाहतोय की पर्रीकर मुख्यमंत्री व्हावेत म्हणून या तीन म्हणजे घटकांनी दोन ज्या छोट्या पार्टीज आहेत आणि तीन अपक्ष यांनी मिळून आता सरकार स्थापन करावं आणि स्थिर सरकार मिळावं यासाठी आपण पाठिंबा देत आहोत। पर्रीकर नेते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पाठिंबा देत आहोत असं म्हटलेलं आहे। काय पुढच्या घडामोडी असतील असं वाटतं? काय नेमकं त्याबद्दल सांगताय? अजिंक्य, गोव्याचा जर का राजकीय इतिहास बघितला अलीकडच्या काही 20 वर्षांचा तर गोव्यामध्ये स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न हा भाजपनं खास करून मनोहर पर्रीकर यांच्या रूपात झाला होता आणि गोवेकरांना असं वाटतं ज्या गोव्याच्या अस्मितेच्या पक्ष आहेत मग ते महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असेल किंवा गोवा फॉरवर्ड सारखे पक्ष असतील या पक्षाच्या लोकांना असं वाटतं की गोव्यामध्ये गोव्याच्या विकासासाठी स्थिर सरकार पाहिजे आणि जर का ते एका विचारसरणीचं स्थिर सरकार असेल आणि ते भाजपचं सरकार असेल तर ते 5 वर्ष इथं टिकू शकतो कारण मनोहर पर्रीकर यांची ख्याती अशी आहे की मनोहर पर्रीकर हे अगदी अमित शहा सारखं व्यक्तिमत्व आहे बाय हुक और हुक चांगले एक डिप्लोमॅटिक आहेत त्याचबरोबर ते चांगले ब्युरोक्रॅटिक सेन्स असलेले राजकीय नेते आहेत त्यामुळे ते 5 वर्ष गोव्याला स्थिर सरकार देतील असा विश्वास हा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असेल किंवा गोवा फॉरवर्ड असतील किंवा त्यांना पाठिंबा देणारे जे इतर 3 गोवेकर आमदार आहेत त्यांना असेल असा विश्वास आहे आणि म्हणूनच त्यांनी ही अट घातली होती भाजपकडे की श्रीधर नाईक नकोय लक्ष्मीकांत पारशे तर हरलेलेच आहे पण आम्हाला दुसरा कोणताही नेता नको जर का तुम्ही आशिष सर आपल्याला काही क्षणांसाठी थांबवतोय आपल्यापर्यंत दिगंबर कामत माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची प्रतिक्रिया आहे ते पाहूया। Are you confident of forming a government? Let Congress party take a decision. So are you confident of forming government, sir? Let party will take a decision. BJP try करतात तुम्ही अजून काय ठरवलं आणि कसे केले? So CM candidate has been विचार मारा. I am not an authority. But you are ready for the CM post. तुम्ही it is decided by secret ballot. तर आपण पाहतोय सत्ता स्थापनेचा दावा भाजपनं केलेला आहे। पर्रीकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता ते गोव्याचे मुख्यमंत्री होणार यात कोणत्याही प्रकारचं दुमत आता दिसत नाहीये। भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलाय महाराष्ट्र गोमांतक पक्ष आणि त्यासोबतच गोवा फॉरवर्ड फ्रंट आणि 3 अपक्ष असे म्हणून एकूण 9 आमदारांचा पाठिंबा भाजपला मिळताना दिसतोय। स्थिर सरकार देण्यासाठी आणि मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत असं या इतर घटकांचं जे पाठिंबा देत आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि 22 आमदारांच्या पाठिंब्याचा जो एक प्रकारे दावा आहे तो मनोहर पर्रीकर यांच्या गोव्यातल्या भाजपनं केलेला आहे आणि पर्रीकर त्यामुळे आता गोव्याचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। गोवा फॉरवर्ड फ्रंटचे नेते विजय सरदेसाई यांनी देखील काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना हेच म्हटलेलं आहे। Resolution taken by the party. Yes. We have forwarded that resolution to the 22 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा भाजपकडनं करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आशिष जाधव आहेतच। आशिष सर, एकीकडे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष गोव्यात ठरला होता मात्र भाजपकडनं आता ही सगळी बहुमताची जुळवाजुळव सुरू झाली आहे। काँग्रेसला कुठेतरी हा मोठा धक्का आहे असं म्हणायचं? अजिंक्य, राजकारणामध्ये वेळेला खूप महत्व असतं बघा। 2 प्रभारी आहेत, 2 वेगवेगळ्या मानसिकतेचे 2 प्रभारी आहेत। काँग्रेसचे प्रभारी गोव्यामध्ये दिग्विजय सिंग आहेत आणि दुसरीकडे भाजपकडनं नितीन गडकरी आहेत। नितीन गडकरींना हे माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना रिझल्ट हवा असतो म्हणून त्यांनी आधी पावलं उचलली आणि जे समान विचारसरणीची लोक आहेत त्यांच्याशी आधी संपर्क साधला आणि त्यानुसार मग मगोप असेल, गोवा फॉरवर्ड पक्ष असेल किंवा 3 इतर जे खासदार आमदार आहेत अपक्ष ते असतील
त्यांनी मनोहर पर्रीकर यांचं नाव सुचवलं, पक्षानं सुद्धा ते मान्य केलं. मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायला लावला आणि आता त्या गोव्याचे मुख्यमंत्री होतील असं नितीन गडकरी सुद्धा सांगता आहेत. प्रश्न असा आहे की काँग्रेसकडनं अशा ज्या हालचाली करायला विलंब होत असतो त्याचा फटका बसतो. तेच आता दिगंबर कामत यांच्या बोलण्यातून दिसत होतं. त्यांचा हायकमांडशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांना स्वतःला माहित नाहीये की ते विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत की नाही आणि त्यावरनं एकूणच काँग्रेसच्या जुळवाजुळवीला हालचालींना कुठेही एक टोक येत नाहीये आणि तिथं काँग्रेस मागे पडते. म्हणजे 4 जागा भाजपपेक्षा काँग्रेसनं गोव्यामध्ये जास्त मिळवलेला आहे. क्रमांक 1चा पक्ष झालेला आहे. तरी सुद्धा सत्ता स्थापनेसाठी ज्या जलद गतीनं हालचाली कराव्या लागतात, जे राजकारण, जे इच्छाशक्ती आणि त्या दृष्टीनं रणनीती अंमलात आणावी लागते, ती काँग्रेसला जमत नाही. मोक्याच्या क्षणी जमत नाही. गोवा सुद्धा क्रमांक 1चा पक्ष काँग्रेस ठरूनही भाजपच्या हातात जात आहे हे त्यातनं स्पष्ट होत आहे. बिलकुल बिलकुल. आता नितीन गडकरी देखील पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळते. काय नेमकं ते त्यामध्ये बोलतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आशिष जाधव आपल्यासोबत असणारच आहेत. महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतो आहोत कारण गोव्यामध्ये सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत, जलद घडत आहेत आणि याच्या आधी जर आपण पाहिलं तर नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसमोर न्यू इंडियाचा एक नवा नारा दिलेला आहे. 2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे 2022 पर्यंत सर्वांना अभिमान वाटेल असा न्यू इंडिया घडवूया. या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं एकत्र यावं, एकजुटीनं मोहीम हाती घ्यावी लागेल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं. यावेळेला याआधी संधी मिळालेल्या प्रत्येक सरकारनं देशाच्या प्रगतीला हातभार लावलेला आहे. आम्ही प्रत्येकाचं योगदान मान्य करतो असंही मोदींनी म्हटलेलं आहे. मोदींनी भाजप मुख्यालयात झालेल्या विजयोत्सवामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हा नवा नारा दिलेला आहे. इन 5 राज्यों के चुनाव को नए हिंदुस्तान की एक नई नींव के रूप में मैं देख रहा हूं. न्यू इंडिया 65% 35 साल से कम उम्र के नौजवानों के सपनों का न्यू इंडिया. यानंतर आपण थेट जाणार आहोत नितीन गडकरी यांच्या पत्रकार परिषदेकडे. पार्टी को बहुमत नहीं मिला, इसके बाद में जो समय विचार के लोग इकट्ठा होकर कुछ कॉमन प्रोग्राम के आधार पर गोवा के विकास के लिए और एक स्टेबल गवर्नमेंट, स्थिर सरकार और गोवा के विकास करने वाली सरकार हो, इसलिए प्रयास किया गया. मैं कल रात को गोवा में आया. रात भर अनेक लोगों से बातचीत हुई. आज दिन भर भी बातचीत हुई. बातचीत होने के बाद यहाँ की जो प्रमुख 2 पार्टियाँ थी, इसमें एमजीपी और गोवा फॉरवर्ड, इन्होंने मुझसे बातचीत समय ये कहा कि अगर मनोहर पर्रीकर अगर मुख्यमंत्री करके आते हैं तो उनके नेतृत्व में हम समर्थन करेंगे. परंतु मनोहर पर्रीकर हमारे केंद्र में डिफेंस मिनिस्टर हैं और स्वाभाविक रूप से हमारे पार्टी का निर्णय भी पार्लियामेंट्री बोर्ड करता है. तो सुबह उन्होंने ये बात कहने के बाद मैंने हमारे अध्यक्ष अमित शाह जी से बातचीत की, प्रधानमंत्री से भी बातचीत की और उसके बाद में मैंने उनको कहा कि यहाँ के एमएलएस की इच्छा है कि गोवा में अगर स्थिर सरकार चाहिए और डेवलपमेंट चाहिए तो यहाँ के आम लोगों की और विशेष रूप से जो पार्टियाँ हमको समर्थन करने के लिए तैयार हैं, उनके आग्रह है, कंडीशन है कि मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बने. उसके बाद में अध्यक्ष जी ने प्रधानमंत्री जी के साथ और पार्लियामेंट्री बोर्ड के सभी सदस्यों के साथ विचार विनिमय करके मुझे कन्वे किया कि अगर मनोहर पर्रीकर जी अगर मुख्यमंत्री बनते हैं तो पार्लियामेंट्री बोर्ड की ओर से उनके लिए अनुमति है. मनोहर पर्रीकर जी से भी अध्यक्ष जी ने बातचीत की, मैंने भी बातचीत की. उनके नेतृत्व में डिफेंस मिनिस्टर के नाते उन्होंने देश के लिए बहुत अच्छा और बड़ा काम किया है. आपको पता है कि हमारे देश की साख पूरे दुनिया में जिनके कारण बैठी है, उसमें मनोहर पर्रीकर जी का डिफेंस मिनिस्टर के नाते बहुत बड़ा योगदान है. और इसलिए दिल्ली में हम सब जो उनके मित्र सभी थे, उनकी इच्छा थी
कि उन्होंने दिल्ली में ही रहना चाहिए। पर इस विशेष स्थिति में पर्रिकर जी से चर्चा करने के बाद उन्होंने ये बात कही कि पार्टी जो भी उचित निर्णय करती है पार्टी के हित में वो कार्य करने के लिए मैं तैयार हूँ। और गोवा के लिए आज इस समय अगर मेरी ज़रूरत है तो मैं डिफेंस मिनिस्ट्री छोड़कर भी गोवा में आकर भी काम करने के लिए तैयार हूँ। उसके बाद में ये बात मैंने हमारे अध्यक्ष जी को कन्वे की और आज सुबह ही हमारे पार्टी में हमारे विधानमंडल के जो सदस्य थे उन्होंने पर्रिकर जी के बारे में एक प्रस्ताव भी पास किया और उनके नेतृत्व में आगे जाना चाहिए, इस आशय का प्रस्ताव पास हुआ। पार्टी के अध्यक्ष जी ने और पार्लियामेंट्री बोर्ड ने मुझे उचित निर्णय करने का अधिकार दिया था और जब हमने सभी पार्टियों से और इंडिपेंडेंट से चर्चा की उसमें विशेष रूप से सुदीन ढवलीकर जी, इनका मैं विशेष रूप से आभार मानूंगा। उनकी एमजीपी के 3 सदस्य विजय सरदेसाई, इनको विशेष रूप से धन्यवाद दूंगा कि गोवा के विकास के लिए और उन्होंने बहुत महत्वपूर्ण ये निर्णय किया है और उनके नेतृत्व में 3 एमएलए हैं और इंडिपेंडेंट्स में श्री गोविंद गावड़े और रोहन खाउंटे इन्होंने भी समर्थन किया है। तो ऐसे 21 एमएलए ने जब समर्थन करने के बारे में मुझे विश्वास दिलाया, पत्र दिए, तब हमने ये निर्णय किया कि जो मुझे पार्लियामेंट्री बोर्ड के तरफ से माननीय अध्यक्ष जी ने कहा था, मैंने कहा कि मैं इसमें जो अधिकार दिया उससे आप अभी आगे जाइए। और ये पत्र लेकर मनोहर पर्रिकर जी, उनके साथ हमारे सभी एमएलए, बीजेपी के, एमजीपी के एमएलए, गोवा फॉरवर्ड के एमएलए, सुदीन ढवलीकर, विजय सरदेसाई, सब मिलकर गवर्नर से मिले और वहाँ 21 सदस्यों के साइन का और उसके साथ साथ उनके समर्थन के पत्र हमने माननीय गवर्नर महोदया को दिए हैं। मनोहर पर्रिकर जी अभी संरक्षण मंत्री है। हमारे संविधान के अनुसार गोवा के मुख्यमंत्री पद की शपथ लेने के पहले उनको डिफेंस मिनिस्टर का रिजाइन करना चाहिए और इसलिए रिजाइन करने के शपथ लेने के पहले वो संविधान के अनुसार उसके ऊपर निर्णय करेंगे। अभी तक उन्होंने कोई रिजिग्नेशन दिया नहीं है। इसके बाद हम लोग गवर्नर साहब जो है उनके तरफ से उनको इन्विटेशन मिलने के बाद वो कब शपथ लेंगे ये बात तय करेंगे और उसके बाद में वो रिजाइन करेंगे। जहाँ तक गोवा में बहुत जागरूक मतदार हैं, इस बार फ्रैक्चर मैंडेट मिला, किसी एक पार्टी को बहुमत नहीं मिला और मनोहर पर्रिकर जी के नेतृत्व में पिछले बार बहुत अच्छी सफलता मिली और उन्हें गोवा के विकास के लिए बहुत अच्छा काम किया और इसीलिए हमारी एमजीपी और गोवा फॉरवर्ड और भारतीय जनता पार्टी मिलकर तीनों पार्टी के प्रमुख नेता बैठकर एक साझा विकास कार्यक्रम जो है वो भी हम निश्चित करेंगे और निश्चित रूप से गोवा एक प्रगतिशील, समृद्ध और संपन्न अच्छा राज्य बनाने के लिए मनोहर पर्रिकर जी के नेतृत्व में सबके सहयोग से एक स्थिर सरकार हम गोवा को देंगे। अभी इस स्थिति की जानकारी मैंने हमारे पार्टी के अध्यक्ष अमित शाह जी को और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को भी दी। उन्होंने भी मनोहर पर्रिकर जी का और समर्थन करने वाले सभी पार्टियों का अभिनंदन किया है, उनको धन्यवाद दिए हैं और मुझे विश्वास है कि इन सब बातों में जो एमएलएज हैं इंडिपेंडेंट और एमजीपी और गोवा फॉरवर्ड के, हमने सबने बैठकर आपस में चर्चा सुलह करके अलग अलग विषयों पर काफ़ी बातें हुई। कल दोपहर रात को 1 बजे से लेकर हम करीब 5 साढ़े 5 बजे तक जागते रहे, फिर सुबह भी हम लोग लगातार 8:30 से बैठे रहे और दिन भर हमने छोटी छोटी बातों पर चर्चा की क्योंकि हम सब बातों को क्लियर करना चाहते थे कि लॉन्ग टर्म पर हम 5 साल के लिए एक स्थिर सरकार दें और हम सब लोग मिलकर एक टीम के रूप में काम करें और इसलिए एक सशक्त टीम 21 सदस्यों की, 21 विधायकों की, जिसमें मनोहर पर्रिकर जी का यशस्वी नेतृत्व मिला है और हमें उम्मीद है कि और भी कुछ सदस्य समर्थन करने के बारे में उन्होंने भी हमको कहा है, केवल उनका पत्र मिला नहीं है, अगर वो भी करेंगे तो उनका भी हम स्वागत करेंगे और मेरा विश्वास है कि आज मैं मनोहर पर्रिकर जी को हमारे आज उनको जो समर्थन मिला इस बात को लेकर मैं भारतीय जनता पार्टी की ओर से, भारत सरकार की ओर से और मेरे ओर से भी उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ और विशेष रूप से मैं हमारे मित्र
माननीय सुरेन धवलीकर जी MGP के, उन्होंने भी बहुत समझदारी की भूमिका रखी। हम चुनाव में अलग अलग लड़े, चुनाव में होता ही है, पर फिर भी उन्होंने भी बहुत मैच्योर्ड रोल अदा किया और उन्होंने भी सहयोग दिया। मैं विशेष रूप से विजय सरदेसाई जी हैं, उनको भी बहुत बहुत धन्यवाद दूंगा। उन्होंने भी बहुत सोचकर गोवा के हित में, काफ़ी कठिनाइयाँ अड़चनी थी, और उन्होंने कहा कि मैं गोवा के विकास के लिए और गोवा की जनता के हितों के लिए मैं कटिबद्ध हूँ और एक स्टेबल सरकार गोवा को मिले। इसलिए मेरे कुछ रिजर्वेशन भी होने के बावजूद भी मैं इस सरकार में आऊँगा और सरकार को मदद करूँगा। इसलिए पूरी तरह से बाद में इंडिपेंडेंट लोग जो जिनके भी मैंने नाम लिए उन्होंने भी समर्थन किया है। मैं इनको सबको हृदय से बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और उनका अभिनंदन करता हूँ। इसके बाद में मनोहर जी और हमारे प्रमुख जो पार्टी के नेता है वो भी अपनी बात कहेंगे, और शपथ कब लेना, गवर्नर कब बुलाएंगे, उसके बारे में निर्णय क्या करना, इन सब बातों का अभी निर्णय माननीय मनोहर पर्रिकर जी को लेना है और वो आपको इसके बारे में पूरी जानकारी देंगे। मनोहर पर्रिकर जी। सर माइक व्हाइट टी शर्ट खाली, व्हाइट टी शर्ट लैंग्वेज। Thank you all for support and wish you a very happy Holi and Ranga Panchami tomorrow. On this auspicious occasion, I'd like to thank Shri Nitin Gadkari for coming down to Goa at a very short notice as a party observer, and he had also assisted us during the election. And within solving the full matter within probably exact time of about 16 hours. That itself is a record because it includes the night time and sleep, minimum sleep is required. I also thank Surin Dhawalikar, Mr. Vijay Sardesai, Rohan Gaute and Govind Gaude for their assistance. Besides the faith shown by all the 13 BJP MLAs, including our Deputy Chief Minister Sasi Sisora and all senior BJP office bearers for this trust in me. It's an occasion that I come back after almost 2.5 years. And one thing I can promise to the state and my colleagues, that this is a mandate given by the people. Though we fell short of majority, that together we have completed the magic figure of 21. There are possibly support from 1 or 2 more MLAs. But at this stage we could only get 21 together. Traffic jam and other issues like that. So we went to the governor. I am expecting a call invitation from us. So once the invitation is received, we will consult colleagues and decide the date for swearing. There is not much time because budget exercise is to be done immediately. And so it's a occasion when I think after you hear them, you can find some questions. Thank you. Sir, Congress का एक जस्ट मिनट, एक थोड़ा सा दोनों को थोड़ा 2-2 मिनट बोले, फिर आप पूछिए। सर थोड़ा सा माइक क्या लगेगा? माइक आपके में वन बाय वन एक मिनट में तर आपण पाहतोय मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवर या 2 पक्षांनी आणि 2 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याचं आता सांगितलेलं आहे। गोवा भाजपचे प्रभारी नितीन गडकरी यांनी या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील आता केलेली आहे।
त्यामुळे आता 21 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे। बहुमताचा आकडा भाजपनं गाठलेला आहे आणि आता भाजपच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेचा दावा देखील केलेला आहे। त्यामुळे मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री आता होणार आहेत।